आपण एका अशा अननोन कॉलचा वेट करणार आहे, जो कॉल करून त्याचा स्वतःच्या मनातला प्रश्न विचारणार आहे. सगळेजण ऐका. बस लगेच 3, 2, 1 वाजला कॉल. हॅलो. नमस्कार दादा. मला एक प्रश्न होता. हा बोला ना. मला एक गोष्ट खरोखरच पटत नाहीये. आजकालच्या स्त्रिया बघितल्या तर त्या घरातल्या कष्टाच्या कामासाठी जसे की झाडू पोछा किंवा भांडी घासण्यासाठी नोकर ठेवतात आणि मग त्याच स्त्रिया शरीराची हालचाल व्हावी म्हणून सकाळी वॉकिंगला जातात. महागड्या जिममध्ये इतर वगैरे ठिकाणी असे हजारो रुपये भरतात आणि हेल्थच्या ट्रीटमेंट करत फिरतात. दादा, जे काम घरात फुकटात झालं असतं आणि शरीर पण फिट राहिलं असतं, त्यासाठी हा वेळ आणि पैशांचा अपव्यय का? तुम्हाला काय वाटतं? हा, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. आणि मेन म्हणजे तर हा प्रश्न प्रत्येकाला आज पडतच चाललेला आहे, कारण आपल्या घरच्या लेडीज सुद्धा हेच कार्य करत आहे, बऱ्याचशा लोकांच्या घरच्या. आणि मी जर माझ्या भाषेत बोलायला लागलो बेटा तर ठीक आहे, आजचा विषय लय मस्त आहे आणि खरंच हा विषय एक चर्चा करण्यालायकीचा विषय आहे. का आजकालच्या गावातल्या नाही पण सिटीमधल्या बायाचे आहे वॉकिंगला जायचं जास्त माध्यम वाढत आहे. वॉकिंगला जात आणि सकाळी सकाळी तुम्ही जाऊन पाहसान कुठे बी तर बऱ्याचशा बाया बरेचसे माणसं वॉकिंगला जाताना दिसते. आता वॉकिंगली माणसं जर जात असेल तर ठीक आहे, त्यांचा आपण एक समजू शकतो का काही केस जे व्यक्ती आहे ते जे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आहे आणि दिवसभर खुर्चीवर बसून आज काम असते, ज्याच्यासाठी अपॉइंट झाले ते काम तर ते करत नाहीच, पण नुसतं दिवसभर खुर्चीवर बसू बसू आखडून जाते बिचारे. तर ठीक आहे, सकाळी सकाळी जाऊन वॉकिंगला जाऊन पाय मोकळे करून येते. पण बायाचं काय? आता आपल्या आजी जे होते, आपण जर चेक करतो म्हटलं तर आपली आजी जी होती ते तर घरच्या कामातच बिझी होती. आणि घरचे कामं जसं सडा सारवण, विहिरीतून पाणी काढणं, इंधन आणणं, चूल पेटवणं, घर पुसपास करणं, साफ ठेवणं, भांडी घासणं, कपडे धुणं, हे सगळे कामं आजी करत होती आणि तरी ते 110 वर्ष जगली. पण आजकालच्या बाया एवढ्या जिमला जाऊन एवढं फिटनेस हे ते ची सगळी सोय ठेवून तरी पण 60 वर्षाच्या वर जगणं मुश्किल आहे. तर म्हणजे आपण कुठं काय चुकत आहे या बायाचं, आपल्याला या बायाला आज सांगायचं आहे. ॲक्च्युली माहिती आहे का, जे आपण हा मुद्दा मांडलेला आहे का, ज्या काही लेडीज आहेत ज्या सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाते तर ते फिटनेसची काळजी करत आहे, त्यासाठी ते जाते. तर हे प्रश्न अक्षरशः मला वाटते चुकीचा आहे. आणि दुसरा विषय असा म्हणजे का ह्या गोष्टीला पॅराडॉक्स लाईफ अशा टाईपचा एक शब्द आहे. आणि मेन म्हणजे फिटनेसवर यांचा फोकस नाही आहे, यांचा फोकस आहे स्टेटस शो करणं. यायला असं वाटते का मला आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं पाहिजे अरे वा त्या बाई, अरे वा त्या वहिनी किती फिटनेसची काळजी ठेवत आहे, किती रोज सकाळी उठून जाते. आणि माहिती आहे का यायला शो अप कसा आहे, कानात हेडफोन टाकणं, पाण्याची बॉटल हातात घेणं, ते फिट फिट कपडे घालणं ज्याच्यात तू एक नंबरची हे दिसून राहिली आणि ते तसे कपडे घालून जाणं बाहेर. मेन म्हणजे ह्या बाहेर फिटनेसचं काही घेण देणं नाहीये. फिटनेसचं जर घेण देणं असतं ना तर यायला पहिले अक्कल आली असती का आम्ही आमच्याच घरातले जर कामं केले तर आम्हाला मॉर्निंग वॉक काय आम्हाला कुठंच जायची गरज नाहीये. स्वतःच जर स्वतःच्या लोकांचे कपडे धुतले, स्वतःच जर स्वतःच्या घरच्या लोकांची भांडी घासले, ह्या गोष्टी जर आपण घरच्या घरी केल्या तर बाहेर जाऊन फिरायची तिथं काही गरजच नाहीये. पण आजकालच्या लोकांना स्टेटस शो अप करणं का मी काय चीज आहो, किंवा मी कशी दिसतो, किंवा मी काय काळजी घेत आहो माझ्याबद्दल, मी जिमले जात आहो का, मी कुठं पैसे जास्त खर्च करतो किंवा माझ्याजवळ किती पैसा आहे. आजकाल लोकांचा हे हेतू आहे आणि हे दाखवणं आहे. ते मॉर्निंग वॉकशी काही घेणं देणं नाही आहे. आणि मेन म्हणजे तर मॉर्निंग वॉकली बऱ्याचशा बाया जाते ज्याने आपल्या घरी नोकर ठेवून दिल्या. बऱ्याचशा अशा बाया आहेत ज्याच्या घरी कामासाठी नोकर बाया ठेवलेल्या आहे आणि स्वतः त्या मॉर्निंग वॉकले जाते. म्हणजे एक प्रकारचं असं समजू आपण का जो तिचा नवरा पैसे कमवता त्या पैशाचा धिंगाणा लावणं चालू आहे. तर अशा नवऱ्याला समजायला पाहिजे का माझ्या बायकोनं घरी एक बाई ठेवली आहे कामासाठी. चला असं काही कंडिशन असेल का आपल्या बायको जे आहे ती बिमार असते, काही कंडिशन आहे तिच्यावाल्या जेणेकरून ते घरचे कामं नाही करू शकत, म्हणून आपण एखादी ठेवली बाई कामासाठी तर ठीक आहे. पण जर तुमच्या घरची बाई व्यवस्थित आहे, सगळे काम करू शकते, पण तिच्या अंदर आळस आहे, तर असे लोक जर मॉर्निंग वॉकले जात असेल तर त्याचं ते बी काम बंद करून टाका. जर तू घरातले काम नाही करत आहे, तू बाहेरचे बी काम नको करू, बाहेर बी जाऊ नको, काहीच गरज नाही. फक्त बस खायचं प्यायचं आणि झोपायचं, बस एवढं काम कर. असं प्रत्येक नवऱ्याने त्या स्त्रियाला सांगितलं पाहिजे. कारण कसं आहे, पैसा कमवायला घाम जाते, घाम गाडा लागते. त्या माणसाला माहित आहे का पैसा कसा कमवला जाते. आणि जर बायको तुमचा असा पैशाचा धिंगाणा लावत असेल तर बेटर तुम्ही ही ॲडवाईस दिले द्या. तर मला एक सांगा आता तुम्ही का तुमचं लग्न झालंय का? काय म्हटलं सर? मी म्हटलं तुमचं लग्न झालंय का? हो सर, हो. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आता सर पहा ना, 4 वर्ष जवळपास होत आहे. अच्छा, तर तुमच्या घरची लेडीज जी तुमची मिसेस आहे ते पण सुद्धा असं मॉर्निंग वॉक साठी जाते का? हो सर, म्हणून तर मला प्रश्न पडलाय सर.
ती पण आता मॉर्निंग वॉकला जायला तिनं सुरुवात केली आहे. आणि मेन म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की घरी कामासाठी एक बाई ठेवली आहे का, तर हो सर, आमच्या घरी कामासाठी एक बाई ठेवलेली आहे. तर मेन मुद्दा तुमचा तोच आहे जो मी बोललो. तर तुम्हाला जी ऍडवाइस दिली मी ना किंवा द्यायला सांगितली आहे ते ऍडवाइस तुम्ही दिसाल का घरी? हो सर. नाही सर, मी खरंच माझे खूप पैशाचं नुकसान पण होत आहे सर. आणि ती घरचे कामं करण्यास सक्षम आहे सर माझी बायको, तरीही सुद्धा ती काम नाही करत आहे. आणि मॉर्निंग वॉक हे ते, आणि तिनं खूप सारे असे ड्रेसेस घेऊन ठेवले आहे जे मॉर्निंग वॉकवर वापरता. पण सूट घेतलेला आहे, ट्रॅक सूट पण त्याला. तर सर मला हे सगळं थांबवायचं आहे. आणि मला वाटते की तिची फिटनेस जर तिनं घरचेच कामे केले तर होऊन जाईल, बाहेर जायची काही गरज नाही आहे. जसं तुम्ही म्हटलं सर, तुमचा मुद्दा मला पटला सर. तर बघा, हा जो मुद्दा आहे फिटनेस साठी नाहीये. आणि बरेचसे लोक जे आहे ते फिटनेस साठी जात नाही, माणसाईले सोडून. ज्या लेडीज आहे ते फक्त शो ऑफ करण्यासाठी किंवा मग दोन बायानं जर आपापल्या घरी जर ठेवल्या असेल नोकरांनी तर त्याचे चुकले करण्यासाठी, गेली दुसरे काही कामधंदे राहत नाही. जर कोणाला खराब वाटत असेल तर त्यांना कमेंट करा, चांगलं वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब बी करून घ्या. आणि कसं आहे, कोणाकोणाला गोष्टी ह्या खऱ्या टोचून जाते ते त्या हा असं असते काय राजा, काही बोलता तुम्ही, तसं असते का? अरे असंच आहे ना बेटा, तू किती काही स्वतःले चिवतेगिरी मध्ये नेशील तरी पण जो विषय खरा आहे तो तर खराच आहे. आणि ज्या बायानं म्हणजे आतापर्यंत ज्या बायानं घरचीच कामे केले, ज्याला कधी मॉर्निंग वॉकला जायची गरज नाही पडली, त्याची हाडं काय एकदम ढिले झाली होती का? त्या बाया काय एकदम नाजूक होते का? ते एकदम कमजोर पडून गेले होते का? त्याला गरज नव्हती का फिटनेसची? पण त्यानं घरचे कामही एवढे पद्धतशीर केले आणि एवढं मन लावून केले का त्याला कधी मॉर्निंग वॉक आणि हे ढमक्या ट्रॅक सूट हे ते ह्या गोष्टी करायची गरजच नाही पडली. आजच्या आपल्या बायाला कोण गरज पडत आहे बा? कारण याले घरची कामं नाही करायचे. घरची कामं नाही करायचे म्हणून याले मॉर्निंग वॉक आणि ते ट्रॅक सूट आणि ते ढमका आणि ते फलाना, कानात हेडफोन, पाण्याची बॉटल, आणि मला सायकल पाहिजे आणि मला जिम पाहिजे. ह्या बायाला ह्या गोष्टी आजकालच्या पाहिजे कायसाठी? शो करायसाठी का हाऊ आय एम अ बिलिनियर किंवा माझ्याजवळ किती पैसा आहे हे दाखवासाठी, स्टेटस शो अप करायसाठी. आणि काही काही बायाची इंस्टाग्राम अकाउंट आहे तर ते त्याच्यावर एक फोटो टाकाले किंवा तिनं कोणाला तरी मॉर्निंग वॉकमध्ये पाहिलेला आहे किंवा तिची जिमचे फोटो पाहिलेले आहे, तर मग ते घरी अशी म्हणायला लागते का नाही मला जिम लावायची आहे, मला ढमकं करा टमकं, मला फोटो टाकायचा आहे. इंस्टाग्रामवर तिला 10 जण तिचे असेच आसपास जवळचे, बाकी कोणी हुंगत नाही. पण असेच 10 जणांनी तिला लाईक केला तर तिला वाटते अरे हा मी किती सुंदर नाही आहे, तू अकलीनं घोळे लावले आहे तुले आणि तू अकलीनं पैदल आहे. पहिला जर विषय बोलतो म्हटलं तर हे जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला राग येऊ शकते. तुम्ही म्हणता आता मॉर्निंग वॉकली बी नाही जाऊ का आम्ही? काहीच गरज नाही आहे. लेडीजचं काम आहे घरी काम करणं. जॉब करत असाल तर तिथं तर तुमच्यावाली मॉर्निंग वॉक होऊनच जाते. तर तुम्ही घरचेच कामं करा. घरी जी बाई ठेवली आहे तिला काढून टाका, ते दुसरं काम करू शकते. तुमचे कामं ते येऊन करून राहिले म्हणजे तुम्ही किती आळशी आहे स्वतः. आणि तुम्हाला घरचे कामं लय भारी चालले का? स्वतःचेच घरचे, स्वतःचे लेकराचे, स्वतःच्या नवऱ्याचे कपडे धुणं तुम्हाला भारी चाललं असेल तर तुमच्यात लय आलंच आहे. मग मॉर्निंग वॉकला जायचं नाटक कायसाठी करत आहे? काहीच गरज नाही आहे. अरे बिनकामीचा पैसा धिंगाणा लावू नका. पैसा कमावला ठण लागते. आणि हे जिम फिमचे नाटकं बंद करा. आणि हो, जे तुम्ही तुमच्या बायकोबद्दल प्रश्न मांडलेला आहे तर माझा हेच सल्ला आहे का तिचं ते बाहेर जाणं बंद करा, बिनकामीचे कामं कमी करा. आणि तिले घरचेच कामं करायला लावा तुमच्या मिसेसले. तिले मले तुले असा शब्द वापरतो याचा गलत अर्थ नाही काढायचा. ते तुमची जी मिसेस आहे ते पर्सनल काही ओळखीची नाही आहे, पण हे भाषाच अशी आहे त्या भाषेमध्ये एकदम आपुलकीनं बोललं जाते. समोरचा माणूस कोणीही असो, कितीही परका असो, पण तो आपला होऊन जाते. म्हणजे एकदम जवळीक नातं तयार होऊन जाते. तर हे भाषाच तशी आहे, आपुलकीवाली भाषा आहे. त्याचा काही हे गलत अर्थ काढायचा नाही. मेन म्हणजे विदर्भाची भाषा आहे आणि विदर्भाचे लोक जर हे ऐकत असेल तर ते चांगल्या पद्धतीने समजते. आणि व्हिडिओ जास्त लंबा होऊन जाईल म्हणून आपण काय करू, हे जास्त थांबू. आणि धन्यवाद, तुम्ही तुमचा प्रश्न मांडला. बरं तुमचं नाव काय? सर मी श्रीकांत शिंदे सर. अच्छा, कुठून बोलता तुम्ही? सर मी चंद्रपूरवरून बोलतोय. अच्छा, तर तुम्ही विदर्भात तर थोडे बहुत येताच. विदर्भात पट्टा आहे आपला शाळेत तिथपर्यंत. तर तुम्हाला माझ्या भाषेचा काही प्रॉब्लेम तर नसेलच. आणि हो, ज्या आज तुम्ही प्रश्न मांडला त्याच्यावरचे मी स्पष्टीकरण दिलं आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने पटलं असेल. आणि जे पाहत असेल पॉडकास्ट त्याला बी पटलं असेल. नसेल पटलं तर कमेंटमध्ये सांगत चला. आणि पुढचा कोणता मुद्दा असेल, तुमचा कोणता प्रश्न असेल तर आपण असंच एखादा कॉल घेऊ. आणि हो, तुम्हाला जर मला कॉल करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊन देतो माझ्या, तिथं जाऊन मला कॉल करू शकता. नंबर जर नाही भेटला तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला तिथं नंबर देईन. तर ठीक आहे, भेटू आपण पुन्हा. आणि हो, स्टे हॅपी, स्टे डेंजरस. आणि असाच एखादा नवीन मुद्दा घेऊन आपण नवीन डिस्कशन करू.